महेंद्र गायकवाड हा मानाचा राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला। महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळवर चुरशीची एकतर्फी मात देत मानाचा सेना केसरी 2024 किताब पहिल्यांदाच पटकावला। 68च्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर ही स्पर्धा पार पडली। जवळपास 600 पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक यांनी क्रिकेटचा आनंद घेतला। बळीराजा क्रिकेट चषक स्पर्धेत ते मैदानात उतरले। यावेळी त्यांनी शानदार फटकेबाजी करत उपस्थितांचं मनोरंजन केलं। कार्तिक आर्यनच्या आशिकी 3 सिनेमाचं नाव बदलण्यात आल्याचं समजतंय। तू आशिकी है असं नाव या प्रोजेक्टला देण्यात आल्याचं सांगितलं जातंय। अद्याप निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही। ऑस्करनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणनं बाफ्ता पुरस्कार सोहळ्यातही रंगमंचावर विशेष उपस्थिती लावली। एका विभागातला पुरस्कार देण्यासाठी तिला खास निमंत्रित करण्यात आलं होतं। लंडनच्या रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगला। विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात दीपिकानं साडी नेसली होती। साडीतल्या तिच्या स्टनिंग लुकनं साऱ्यांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या। जगप्रसिद्ध अशा बाफ्ता पुरस्कार सोहळ्यात क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमर सिनेमानं बाजी मारली। सर्वाधिक 7 पुरस्कार सिनेमानं पटकावले। सर्वोत्कृष्ट फिल्म, अभिनेता, दिग्दर्शक, सहाय्यक अभिनेता, सिनेमॅटोग्राफी, ओरिजिनल स्कोर असे पुरस्कार ओपनहायमर सिनेमानं पटकावले। मवी आमदारांची उद्या सकाळी 9:30 वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी उद्या 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। त्याची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे। सरकारनं विशेष अधिवेशन बोलावताना विरोधी आमदारांना विश्वासात घेतलं नाही अशी नाराजी अनेक आमदारांनी बोलून दाखवली। आंदोलक शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी नवा प्रस्ताव दिलाय। पुढील 5 वर्षांसाठी 5 पिकं MSPवर खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवलाय। त्यासाठी सरकारी कंपन्या करार करणार आहेत। या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे वेळ मागितलाय।